पिछले 6 महीने से मैंने अपने घर का जो सम्प है वो क्लीन नहीं कराया हुआ था, क्योंकि उसमें रेंटर्स रहते थे। तो उनकी टाइमिंग कब थी, कब आते थे, कब मैं उनको बोलूँ पानी भर के रखने के लिए, मतलब बहुत ज़्यादा मिसअंडरस्टैंडिंग हो जाता। उसके कारण मैंने सम्प क्लीन पिछले 6 महीने से नहीं कराया। और इन लोगों ने एक गलती और कर दी थी कि जब आता था, इन लोगों ने क्या किया था कि रेन वाटर हार्वेस्टिंग का जो पाइप था उन्होंने ऑन कर दिया था, जिसके कारण बारिश जब आती थी तो पूरे छत का पानी इकट्ठा होकर के जितनी भी गंदगी छत पे रहती थी, रेत वेत, वो सब कुछ सम्प में आके गिर जाती थी। ಸರ್ ಎಲ್ಲರೂ ಇಬ್ಬರು ಕೈಲಿ ಆಗಲ್ಲ ಸರ್, ಮೂವೇ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಸಿಲ್ಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು ಅದರಲ್ಲಿ. ಹಾಂ ಸರ್, ಮೇಲ್ಗಡೆ 2,200 यहाँ रख दो भैया, इधर रख दो, इधर कहीं रख दो। ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಸಿಲ್ಟ್ ಸೌಂದರ್ಯ ಸರ್. हाँ ಹಾಂ ಸರ್, ಮೊನ್ನೆ ನಾವು ವಾಪಸ್ ಬಂದಿರೋದೇ ಸರ್ ಪಾಯಿಂಟ್. ಹಾಂ ಸರ್, ಸಿಲ್ಟ್ ಜಾಸ್ತಿ ಐತೆ ಸರ್. ಅದು ಮ್ಯಾಲೆ ಇಬ್ಬರಾದ್ರೆ ಆಗಲ್ಲ ಸರ್, ಮೈ ನೋವು ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಅಣ್ಣ ಆನ್ ಮಾಡಲ? ಆಯ್ತು ಸರ್. ಆಮೇಲೆ ನಾವು ಹೋಗಿ ಸಿಲ್ಟ್ ನಮ್ಗೇನು ಮಾಡೋದು, ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಒಂದು ಮುಕ್ಕಾಲು ಗಂಟೆ ಇದ್ದೆ ಅಂದರೆ ಸರ್ ನಾಳೆ ರಜಾ ಕೊಡ್ರಿ ನನಗೆ ಅಂತೇಳಿ. ನನಗೇನೋ ಮುಂಚೆ ನೀವೇ ರಜಕ್ಕೆ ಹಾಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀಯ ನಾಳೆಗೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರನ್ನೇ ಕಳಿಸ್ತೀವಿ. ನಾವು ಮೂವರಾದ್ರೆ ಮಾಡ್ಕೋಬೋದಣ್ಣ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಎತ್ತಿದ್ರೆ ಒಬ್ಬ ತಗೊಂಡೋ ಆಗ್ತಾನೆ ಇಲ್ಲ, ನಾನೇ ಎತ್ತಬೇಕು ನಾನೇ ಕೊಡಬೇಕು ಅಂದರೆ ಆಗಲ್ಲ. ಏನಣ್ಣ, ನಾನೇ ಆಚೆ ಕೊಡೋಕೇರು ಅದ್ರಾಗೆ ಕಟಿಂಗ್ ಶಾಪ್ ಬಂದಿರೋದು, ಅದಕ್ಕೆ ಜಾಗ ಎಷ್ಟೈತಿ, ಇಷ್ಟು ಇಲ್ಲ ಅಗಲ ಒಳಗಿಳಿಯೋಕ್ಕೆ. ಇದ್ರ ಮುಕ್ಕಾಲೆಲ್ಲ ಐತೆ ಅಷ್ಟೇ. ಅದು ಬಾಟಮ್ ಅರ್ಥ ಒಂದೇ ಒಂದು 3-4 ಜನರಷ್ಟು ಉಳಿತೈತೆ. ಗುಂಡಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ವಾಟ ಇಲ್ವಾ, ಸಿಲ್ಟ್ ಸಾಲ್ಟ್ ಐತಲ್ಲ ಬರ ಇದ್ರಾಗೆ ಸಾಲ್ಟ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಹೋಗಿ ನಮಗೆ ಆತಿವಾಗ ಹಿಂಗಾಡಿ ಅವನು ಕಳ್ಸೇ. ಇದ್ರದ್ದು ಒಂದು ಇನ್ನೊಂದು ಅವ್ರ ಗಾಡಿಗೆ ಐತಿ, ರಮಣ ಗಾಡಿಗೆ. ಅವ್ರ ಗಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಒಳಗೆ 2 ಎತ್ಕೊಂಬಂದು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾವೆ.
ಆನ್ ಮಾಡ್ಲಾ ಮಾಡ್ಲಾ हो गया। तो जैसा कि आप लोगों ने सारा प्रोसीजर देख लिया एक एक करके कि किस तरीके से सम्प क्लीन होता है। अब इनका जाने का टाइम आ गया, अब ये लोग जा रहे हैं। इन्होंने बहुत अच्छे से सम्प क्लीन किया था, बहुत ज़्यादा गंदगी भी हो गई थी, वही जस्ट बिकॉज ऑफ सम मतलब कि रेंट वालों ने वो जो रेन वाटर हार्वेस्टिंग का था वो पाइप ऑन कर दिया था, हमने ऑफ़ किया था। इनको लगा शायद मोटर वहाँ से स्टार्ट है होगा कि कहाँ से स्टार्ट होगा, जिसके छत का पूरा पानी गंदगी जब भी बारिश होती थी सब कुछ सम्प में आके इकट्ठा हो जाता था। तो यहाँ पे और कुछ तो खारे पानी की वजह से भी मतलब गंदगी जो थी वो हो गई थी। वैसे भी उसी पानी से नहाना है, मतलब सब कुछ करना है तो क्लीनिंग तो बनता ही था। तो अभी जैसे कि रेंटर ने सबने खाली कर दिया है तो यहाँ पे हमको कोई मतलब प्रॉब्लम नहीं हुई सम्प क्लीन कराने में। आप देख सकते हो कितना चमक गया है, पहले इतना काला था। अगर प्रोसीजर आप देखोगे पूरा स्टार्टिंग का भी आपने देखा होगा तो कितना काला, बाल्टियाँ भर भर के इतनी गंदगी निकली है ना कि मतलब मैं क्या ही बताऊँ। अब देखो चमक गया है, इसको अभी कुछ दिन ओपन करके रखना।